राबवली आहे, किती कारवाई केली? वास्तविकरित्या केंद्र शासनाच्या पर्यावरण आणि जे विभाग आहे यांनी 21 ऑगस्ट 2021 लाच गाईडलाईन जारी केलेल्या होत्या. त्या गाईडलाईन मध्ये ग्लास हे पूर्ण प्रतिबंधित करण्यात आलेले आहे आणि दैनंदिन घनकचरा व्यवस्थापन अधिनियमाअंतर्गत रोज भोकरदन नगर परिषदेला प्लास्टिकच्या बाबतीत खूप मोठा संघर्ष करावा लागत आहे. सफाई कामगारांना वेळोवेळी त्या प्लास्टिक पासून विलगीकरण करणे या सगळ्या प्रक्रियेला खूप मोठा अडचणी निर्माण होत आहे. तर माननीय जिल्हाधिकारी आसिमा मित्तल मॅडम तसेच माननीय मुख्याधिकारी श्री गजानन तायडे साहेब यांच्या सूचना व आदेशानुसार आज सकाळीच आम्ही प्लास्टिक बंदीवरची मोहीम हाती घेतलेली होती आणि घनकचरा व्यवस्थापन अधिनियमाअंतर्गत जे कुठल्याही आस्थापना किंवा संस्थेवर अनधिकृत पद्धतीने किंवा 120 मायक्रॉनचे कमी जर प्लास्टिक ग्लास इतर कुठल्याही वस्तू थर्माकोल सारख्या जर आढळून आल्या तर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्यांना ताकीद देण्यात आलेले आहे. त्यांना समजून सांगण्यात आलेलं आहे की कुठल्या प्रकारचं प्लास्टिक वापरायचं आणि त्याचं विलगीकरण कुठल्या पद्धतीने करायचं. या धर्तीवर आज प्रथमरित्या जी आस्थापना आढळून आल्या त्यांना आम्ही 5,000 रुपयाचा दंड आकारण्यात आलेला आहे आणि ते वसूलही करण्यात आलेलं आहे. तर भोकरदन शहरातील सर्व नागरिकांना, सर्व आस्थापना धारकांना आठवडी बाजारात रोज दैनंदिन व्यापार जे करणारी जेवढी काही मंडळी आहे यांना नम्रतेची विनंती आहे की घनकचरा व्यवस्थापन अधिनियमाअंतर्गत प्लास्टिक बंदीला आपण प्रोत्साहन द्यावं आणि प्लास्टिकच्या व्यतिरिक्त कागदी पिशव्या किंवा कापडी पिशव्यांचा वापर करावा हे नगर परिषदेच्या वतीनं आम्ही जाहीर आवाहन करतोय. धन्यवाद.